नमस्कार मंडळी, राम राम. सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पडवळची चमचमीत अशी मस्त अशी भाजी. तर ही बघा, ही पडवळ अशा पद्धतीची पडवळ घेतलेली आणि ही वजन कमी करण्यासाठी, तसेच तुम्हाला पोटाचे कुठलेही आजार असतील, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस अशा अनेक घटकांनी परिपूर्ण अशी ही भाजी आहे. तर ती कशी बनवायची आज आपण पाहूया. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पडवळ बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि चिरून झाल्याच्या नंतर धुवून घ्यायचं आहे. आणि इकडे गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे. कढई तापल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये तुम्हाला म्हणजे हवं तितकं तेल तुम्ही टाकून घ्या. मी भाजीला लागेल तितकंच तेल टाकून घेतलं, म्हणजे दोन पळ्या टाकून घेतल्या. तेल मस्त गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. आणि जिरं पण मस्त असं फुलल्याच्या नंतर आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायचं आहे. हे बघा, मग जिरं आपलं मस्त, कारण फोडणी जितकी छान लागेल तितकीच भाजी छान लागते. तर त्यासाठी आपल्याला तेल गरम झाल्याच्या नंतरच मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 5-6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा, पाहू शकता मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या जाडसर असं तेच टाकून घेतल्यात. आणि त्यानंतर याला थोडंसं परतून घ्यायचं. लसूण जास्त लाल होऊ द्यायचा नाही, कारण जर लसूण जास्त लाल झाला ना तर कडवटपणा भाजीमध्ये येतो. तर त्यासाठी थोडंसं हलकंसं तांबूस रंग आल्याच्या नंतर लगेचच आपण जी पडवळ धुवून घेतलेली ना ती टाकून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने पडवळ टाकल्याच्या नंतर लगेचच आपल्याला चमच्याच्या साहाय्याने परतून घ्यायचं आहे. आणि ही तुम्हाला मंद गॅसवरतीच फोडणी मारून घ्यायची, कारण फास्ट जर गॅस असला ना तुमची फोडणी करपण्याची शक्यता असते. त्यासाठी मंद आचेवरतीच फोडणी द्या. आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये हळद, पाव चमचा हळद टाकून घ्या. बघा, पाहू शकता, हळद टाकून झाल्याच्या नंतर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही लाल तिखट किंवा काळ्या तिखटाचाही तुम्ही इथे वापर करू शकता. मी लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिर्च टाकते. तिखट आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. हे बघा, एक 1-1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्या भाजीमध्ये मिक्स होतील यासाठी मी चमच्याच्या साहाय्याने परतून घेते. अशा पद्धतीने परतून घ्या. आणि याला पाणी न टाकता आपल्याला एक झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्या, कारण मिठामुळे काय होईल, या पडवळला पाणी सुटेल. तर तुम्हाला एक्स्ट्राचं जास्तीचं पाणी घालायची अजिबात गरज पडणार नाही. तर ही अगदी सुकी डब्यासाठी पण मस्त अशी म्हणजे योग्य पर्याय अशी भाजी आहे. तर डब्यासाठी पण तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा घरच्या घरी पण एखादी सुकी भाजी म्हणजे पातळ करायची नसेल आणि सुकी भाजी वगैरे हवी असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा. चवीला पण खूप छान लागते आणि तसेच या भाजीचे आरोग्यदायी असे फायदे पण खूप भरपूर आहेत. हे बघा, एक झाकण ठेवून 5-6 मिनिटे आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. मी थोडंसं पाणी गरम होण्यासाठी ताटावरती ठेवून घेते. 5-6 मिनिटाच्या नंतर पाणी पण गरम झालंय. मग हे कितपत वाफलंय, म्हणजे थोडीफार शिजली आहे का नाही हे पाहण्यासाठी मी झाकण काढून घेते. आणि झाकण काढून घेऊन परत एक वेळेस त्याला परतून घेते चमच्याच्या साहाय्याने. हे बघा, अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे, कारण जर त्यामध्ये पाणी नसल्यामुळे भाजी ना आपली बुडाला लागण्याची शक्यता असते. तर त्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेते आणि गरमच पाणी टाका, कारण काय होईल, तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर इथे जे पडवळची फोडी आहेत ते कडक होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी गरमच पाण्याचा इथे वापर करायचा आपल्याला. अगदी तुम्ही दोडक्याची भाजी करताना त्याच पद्धतीने पडवळची पण भाजी करायची आहे. हे बघा, थोडंसं पाणी आटलं होतं त्यामुळे पाणी टाकून घेतलं आणि परत एक वेळेस मिक्स करून घेऊन यामध्ये हे बघा, परत एक वेळेस मिक्स करून घेतल्यानंतर याला एक खळखळून उकळी आल्याच्या नंतर यामध्ये मी थोडंसं शेंगाचं कूट आणि त्यामध्ये कोथिंबीर वाटलेली हे मिक्स करून घेते. तुम्ही खलबत्त्यामध्ये पण शेंगाचं कूट आणि म्हणजे शेंगदाणे जाडसर वाटून घेऊन त्यामध्ये कोथिंबीर वाटून घेऊन पण टाकू शकता. हे बघा, शेंगाचं कूट व्यवस्थित मिक्स करून घेते.
शेंगाच्या कुटामुळे एक वेगळीच चव येते भाजीला. त्यासाठी शेंगाचं कूट तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. हे व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपली पडवळची फोडी जे आहेत ते शिजल्यात का नाही ते असं बोटाच्या साहाय्याने तुम्ही दाबून बघा. म्हणजे ते नरम झालेत की कडक आहेत, अजून थोडं फार शिजवायला लागेल का हे बघायला आपल्याला मदत होईल. तर माझी ही पडवळची भाजी झाली आहे, तर त्यासाठी मी थोडा वेळ आणखीन एक उकळी काढून घेणार आहे. त्यामध्ये मी गरम मसाला टाकला आहे, घरकुलचा गरम मसाला. तुमच्याकडे जो गरम मसाला उपलब्ध असेल तो तुम्ही वापरू शकता. आणि गरम मसाला टाकून व्यवस्थित एक वेळेस परतून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने परतून घेते. आणि आपली भाजी आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे. ते हे पाहू शकता, कलर पण अगदी मस्तच आलेला. तर भाजी पण खायला खूप मस्त लागते. तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत पण ही भाजी नक्की ट्राय करून बघा, तर तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही जर ही भाजी ट्राय करून बघितली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. हे बघा, आणि फोडी पण अगदी मस्तच शिजलेल्या, त्यामुळे जास्त असं म्हणजे गाळ पण नव्हतं झाला आणि जास्त कच्च्या पण नव्हत्या. मस्त फोडी असं नरम झाल्या होत्या. तर याला आपल्याला आता एका प्लेटमध्ये मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकून सर्व करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर तुम्ही अगदी तुम्हाला भाकरीसोबत किंवा अगदी भातासोबत ही खाल्ली तरी पण खूप मस्त लागते. कोथिंबीर टाकून आपण याला गार्निश करून घेऊया. हे बघा, बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर, गावरान कोथिंबीर होती म्हणून मी जास्ती नाही वापरली, थोडीशी वापरली आहे. फुलं आलेली मस्त सुगंधित अशी कोथिंबीर होती. आणि आपली रेसिपी तयार आहे. तर आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब.